आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। पुण्यात दहशत माजवणाऱ्या गुंडांसाठी पोलिसांचा नवा पॅटर्न। एरवडा तुरुंगातून सुटल्यानंतर प्रफुल्ल उर्फ गुंड्या कसबे याची समर्थकांनी रॅली काढली होती। लक्ष्मीनगर भागात त्यानं आपलं शक्ती प्रदर्शन केलं होतं। या गुंडांच्या समर्थकांपैकी 9 जणांना अटक करून पोलिसांनी तात्पुरते तपास मदत केंद्रात त्यांचे साग्र संगीत स्वागत करण्यात आले। दहशत माजवणाऱ्या गुंडांच्या टोळक्यांची दहशत संपवण्यासाठी पोलिसांनी हा नवा पॅटर्न आणलाय। ज्या भागात गुन्हेगार आपली दहशत माजवण्याचा प्रयत्न करतील त्या ठिकाणी अशा प्रकारचे तात्पुरते तपास मदत केंद्र उभे करून त्यात या सत्कार मूर्तीचा आगळावेगळा सत्कार करणार आहेत। हे केवळ लक्ष्मीनगर पुरते नव्हे तर सर्व ठिकाणी जिथं गुंड आपली दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतील तिथं अशाच प्रकारे लोकांना निर्भय वाटावं यासाठी उपक्रम राबवला जाणार आहे असे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी सांगितलंय। रॅलीकडून दहशत निर्माण करणाऱ्या कसबेसह त्याच्या 40 समर्थकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। त्यानंतर 24 तासाच्या आत त्याच्या 9 समर्थकांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्या लायकीप्रमाणे सन्मान करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते। त्यानुसार पोलिसांनी लक्ष्मीनगर येथील राज चौकात तात्पुरते तपास मदत केंद्र उभारले। तिथे पोलिसांनी त्यांची काही खास गाणी वाजवत भाईच्या समर्थकांना त्या गाण्यावर ठेका धरायला लावला। मानपानाचा कार्यक्रम संपून या सर्व सत्कार मूर्तींना बुरका घालून राज चौकापासून मच्छी मार्केट, भीम ज्योत चौक, लक्ष्मीनगर तसेच परिसरात पायी फिरवण्यात आले। या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, युनिट 4 चे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील तसेच गुन्हे शाखा व एरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, प्रेस मीडिया, सूरज पारवे।